पाठवले ना आम्ही. पंचांनी सामना लवकरात लवकर चालू करून घ्यायचा आहे. दोन निक्यानी गोट्या सध्या बॉल काढले. पाहूया श्री गणेशा तसेच त्याला तोंड देईल तो श्याम. सुंदर अशी गोलंदाजी, परंतु तितका सुंदर असा हलकासा तटवलेला चेंडू. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो श्याम. अडवले खुर्द संघाची एक धाव संख्येने खाते खोलून श्यामने सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. पाहूया राकेश आता तोंडेल तो सागरला. काल जवळजवळ 4 षटकांमध्ये 60-50 रन असे जवळजवळ मोठे डोंगर उभे करून अनेक संघांनी ते सामने पूर्ण केले होते. आणि आत्ता मात्र हलका तटवलेला चेंडू, परंतु तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला धनसकोट संघाकडून. आणि आत्ता मात्र तितकाच खणखणीत असा मारा केला आणि सुंदर असा खणखणीत पहिला षटकार पाहायला मिळतो तो आपल्याला श्यामच्या बॅटीमधून, सागरच्या बॅटीमधून. खरोखर खूपच असा खणखणीत षटकार पाहायला मिळाला आणि सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल ती आडावले संघाची. धावसंख्या झाली ती 9. खरोखर पुन्हा असा दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतो सागरच्या बॅटमधून. खरोखर सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते सागरकडून. आता मात्र पुन्हा एकदा तडवलेला चेंडू बाउंड्रीच्या दिशेला, परंतु सुंदर अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धाव घेण्यामध्ये यशस्वी. संघाची धावसंख्या जाऊन लागेल आपल्या संघासाठी. आता राखीची जागा घेण्यासाठी येत आहेत ते. राकेशने पहिले 3 चेंडू अतिशय सुरेख असे टाकले होते, परंतु नंतरचे चेंडूचा पुरेपूर असा घरपूस समाचार घेतला तो सागरने. खणखणी सागरच्या बॅटमधून सुंदर असे 2 षटकार पाहायला मिळाले आपल्या संघासाठी. खरोखर महत्वपूर्ण खेळी म्हणावं लागेल ती सागरची. पहिल्या चेंडूवरती आव्हान थोडस यष्टी रक्षकांकडून कायसं गच्छाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो अवंतर धाव.
व्हाईट +2. हे बॉलरचं नाव बॉलरचं नाव सांगा. अखिलेश. राकेशची जागा घेण्यासाठी आला तो अखिलेश. अखिलेशच्या पहिलाच अवांतर धाववरती 3 धावा मिळून आत्ता मात्र सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली ती अखिलेश यांच्याकडून. कमबॅक म्हणावं लागेल ते अखिलेशचं. काहीसं श्यामला न समजलेला चेंडू आणि आत्ता मात्र खरोखर अशी अखिलेश यांची सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरला तो आढावले खुर्द. धावसंख्या झाली ते 21. अखिलेशवरती मोठी जबाबदारी असणार आहे. काहीसं राकेशचं महागडं षटक होतं आपल्या संघासाठी. तीच जबाबदारी घेऊन आला तो राकेश अखिलेश. आणि आत्ता मात्र खरोखर ऑफसाईडला तटवलेला चेंडू होता परंतु तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. परंतु 2 धाव घेण्यामध्ये रोखू शकत नाहीत. परंतु काहीसा खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरला तो आढावले संघ. धावसंख्या झाली ती 24. काहीशा चुका आपल्या संघाला अडचणीकडे घेऊन जाऊ शकतात कारण सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते परंतु अशी जर क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले तर खरोखर धावांचा डोंगर उभा राहील. पंचांकडून वाईटचा इशारा येतो. अवांतर धावसंख्येने वाढ होते. अखिलेशच्या गोलंदाजीमधून आता 2 अवांतर वाईटच्या स्वरूपामध्ये चेंडू टाकण्यात आलेले आहेत. खरोखर अखिलेश यांना खरोखर मोठी जबाबदारी असणार आहे आपल्या संघासाठी. आढावले संघाचं वाटचाल असेल ते मोठ्या धावसंख्येचा डोंगर असण्याचा प्रयत्न असणार तो आढावले संघाचा. आणि आत्ता मात्र फुलटॉस चेंडूवरती दिशा दिलेली आहे आणि तितकंच थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल परंतु 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरला तो आढावले खुर्द संघ. धावसंख्या झाली ती 28. खरोखर सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल ते आढावले खुर्द संघाची. खरोखर सुंदर असा फटकेबाजी पाहायला मिळते आढावले खुर्द संघाकडून. काहीसा नैसर्गिक अडथळ्यामध्ये चेंडू मैदानामध्ये थांबलेला आहे आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरला तो सागर. सागरच्या वैयक्तिक खेळीमधून जवळजवळ आणि आत्ता मात्र सागरने पुन्हा एकदा मारलेला चेंडू परंतु जातो चेंडू बाउंड्रीच्या दिशेला. काहीसा गच्चा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते फणसकोण संघाकडून. धावसंख्या झाली ती 34. सागरच्या बॅटमधून जवळजवळ वैयक्तिक 25 धावा आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण म्हणावं लागेल खेळी. धावसंख्या झाली ती 34 आणि वरुण राजाचं आगमन होतं तो दोन्ही संघांवरती. जी पावसाळी रब्बर स्पर्धेची जी मजा असते ते पावसाशिवाय मजा नाही म्हणता येत. तीच आगमन आता वरुण राजाचं झालेलं आहे. धावसंख्या झाली ती 34. सुंदर अशी सुरुवात म्हणावं लागेल ते आढावले संघाकडून. 12 चेंडू आणि 34 धावा. गोलंदाजाचं नाव संदेश. आता अखिलेशची जागा घेण्यासाठी आला तो संदेश. संदेश आपल्या संघासाठी काय करतो पाहूया. संदेशच्या पहिल्याच चेंडूवरती परंतु झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु काहीसा न समजला चेंडू पुन्हा झेल सुटला आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल
3 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरला तो आढवले खुर्द संघ. धावसंख्या झाले ती 37. सुरुवात म्हणावं लागेल ते आढवले खुर्द संघाकडून. काहीशी दिशा दिलेल्या चेंडूला 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरला तो. आढवले संघ एका धावांनी संख्येने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 38 वरती. संदेश हे आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करतात पाहूया. आपल्या खरोखर महत्त्वपूर्ण त्यांना सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती संदेशांची. परंतु एका धावसंख्येने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 39 वरती. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला संदेशांच्याकडून. हीच जबाबदारी घेऊन जर संदेशांनी रोखून जर धरलं तर काहीच आढवले संघाचं जे स्वप्न आहे चांगल्या मोठं धावांचं डोंगर उभं करण्याचं ते रोखू शकतं. खरोखर सुंदर अशी, परंतु पंचांकडून दंडित करण्यात येते. वाईटचा इशारा पंचांकडून. अवांतर धावसंख्या पुन्हा एकदा वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 40 वर. सागरने जवळजवळ आपल्या संघासाठी खूप मोठी बहादर खेळी खेळलेली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. परंतु काहीसा यष्टी रक्षक आहे ना, काहीसा जंप बसत नाही अजून ग्राउंडवरती. नवीन ग्राउंड असल्यामुळे सुंदर अशी गोलंदाजी म्हणावं लागेल ती संदेशांची आपल्या संघासाठी. आतापर्यंत संदेशने 7 धावा खर्च केल्या आहेत आपल्या संघासाठी. आत्ता मात्र झेल घेण्याचा प्रयत्न आहे. पाहूया झेल यशस्वी होतो का. आणि सुंदर असा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि आत्ता मात्र श्यामला माघारी परतावा लागत आहे. 2 धावांमध्ये यशस्वी ठरला तो आढवले संघ. 3ऱ्या धावेवरती धावचित सागर होतो आणि तंबूमध्ये परतो. तर सागरची जागा घेण्यासाठी आला तो अमोल. श्यामची जागा घेण्यासाठी आला तो अमोल. खरोखर सुंदर अशी जम्पिंग डाव आपल्याला पाहायला मिळाली यष्टी रक्षकांच्याकडून, परंतु यशस्वी ठरली नाही. मोठा मछली जाळ्यामध्ये फसली असते सागरच्या स्वरूपामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावं लागेल ती संदेशांची. आत्ता मात्र सागरने भिरकावून दिला चेंडू. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार, खणखणीत षटकार सागर यांच्या बॅटिंगमधून पाहायला मिळत आहेत. वरुण राजाचं आगमन. तीन षटकार अखेर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 49. सुंदर अशी सुरुवात म्हणावं लागेल ते आढवले खुर्द संघाची. सागरने जवळजवळ वैयक्तिक सागरने जवळजवळ 33 धावा पूर्ण केल्यात. कालच्या सामन्यांमध्ये अजूनही 50 आपल्याला पाहायला मिळालेली नाही. सागरच्या बॅटमधून ही 50 पूर्ण होते का याच्याकडे सर्व
प्रेक्षकांचं लक्ष वेधून राहिलं ते सागरवरती. सागरला अजून 17 धावांची गरज आहे 50 साठी. सागर पूर्ण करेल का? गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. वेदांत. तर अमोलची जागा घेण्यासाठी गेले तर वेदांत आपल्या संघासाठी काय करतो? आणि अमोलने तितक्याच ताकदीने चेंडू भिरकावून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत असा अमोलच्या बॅट मधून पहिलाच षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 55 वरती. अडवले संघासाठी 50 पूर्ण झालाय. सर्वांनी टाळ्या वाजवायचे. श्यामची जागा करण्यासाठी आलेला तो अमोल. आणि अमोलने पहिल्या चेंडूवरती खणखणी षटकार ठोकला तो वेदांतला. आणि आता मात्र पंचांकडून वेदांतला दंडित करण्यात येत आहे. अवांतर धावसंख्येने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 56 वरती. आता मात्र पुन्हा एकदा अमोलच्या दुसऱ्या चेंडूवर खणखणी चौकार. सचिन सकपाल, सूरज सकपाल कामतोडी संघाचे खेळाडू कुठे असतील तर त्यांनी कृपया स्टेजवरती यायचंय. अमोलच्या बॅटमधून पहिला षटकार, दुसरा चौकार. काय करत आहे अमोल आपल्या संघासाठी? सागर नंतर बरसत आहे तो अमोल. आणि आता मात्र पुन्हा एकदा अवांतर धाव. गच्छा अशी गोलंदाजी म्हणावं लागेल ती. यानंतर होणारा सामना कातडी कामतवाडी वर्सेस श्रीराम वर्धनी काटेतळी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचे. कामतवाडी वर्सेस काटेतळी. आता मात्र पुन्हा एकदा त्याच ताकदीने चेंडू भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या दिशेला. चेंडू जातो षटकार. अमोलच्या बॅट मधून चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. आणि धावांचा जवळजवळ बलाढ्य डोंगर उभा राहिला तो अडवले खुर्द संघाकडून. फणसकोंड संघासमोर आता काहीस कालचा हाय स्कोर होता 71 आणि अडवले संघाकडून आता धावसंख्या जाऊन पोहोचली ती 67 वरती. रेकॉर्ड होतो का अडवले खुर्द संघाकडून याच लक्ष. आणि खरोखर पुन्हा एकदा अमोलने चेंडू भिरकावून दिलाय. जवळजवळ षटकार चौकारांची हॅट्रिक म्हणावं लागेल ती अमोलच्या बॅटमधून. आणि चेंडू जाऊन पुसतो पुन्हा एकदा षटकारच्या स्वरूपामध्ये. अमोलच्या बॅटमधून फक्त षटकार आणि चौकारच पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र पुन्हा एकदा तितका चेंडू भिरकावून दिला चौकार. खरोखर अमोलसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. जवळजवळ 5 चेंडूंमध्ये 3 सिक्सर आणि 2 चौकार अमोलच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. शेवटचा कॉल काटेतळी कामतवाडी वर्सेस श्रीराम वर्धनी काटेतळी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचे. वेदांचं काहीच नाही तर खूपच महागडे षटक म्हणावं लागेल आपल्या संघासाठी. आता मात्र पुन्हा एकदा अमोलच्या दिशेने पुन्हा चौकार. 6 चेंडूमध्ये 3 चौकार 3 षटकार. ह्या चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 32 धावांचे खेळले गेले अमोलने. टोटल अमोलच्या बॅटमधून 30 चेंडू आणि 2 अवांतर धावसंख्या अशा खर्च केल्या त्या 32 धावांच्या स्वरूपामध्ये. जवळजवळ रेकॉर्ड म्हणावं लागेल या स्पर्धेतला. अडवले संघासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवायचे. 82 धावांचा डोंगर फणसकोंड
82 धावा जिंकण्यासाठी फणसकोण संघासाठी मोठं डोंगर म्हणावं लागेल ते फणसकोण संघासाठी. पण फणसकोण संघामध्ये तितकेच बलाढ्य फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले होते मागच्या टुर्नामेंटमध्ये. तितकंच उत्तर देईल का आपल्याला फणसकोण संघ? चोवीस चेंडू आणि 82 धावा म्हणावं लागेल ते फणसकोण संघासाठी. आढळले संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून द्यायचं. पाण्याची बॉटल होती ना वाटे इथं कॅन पण आणलेले बघ. अरे तो घेऊ त्याला दिली तो घेऊनच गेला तिकडं. मारला ना त्यांनी काही एक पण नाही धाव सिंगल डबल नाहीच ना. 32 धावांची भरपूर झाला खेळा. 82 धावा 24 चेंडूमध्ये 82 धावा करायच्या त्या फणसकोण संघाला. फणसकोण संघामध्ये तितकेच बलाढ्य फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. इथं पायाखाली एक बॉटल होती बघ. उपाध्यक्ष चषक तुकारामदादा सावंत यांच्या माध्यमातून पोलादपूर खेळाडूंसाठी मोठी संधी इथं उपलब्ध केलेली आहे. त्या संधीचा पुरेपूर फायदा करत आहेत ते पोलादपूर मधले खेळाडू. थोडस सहकार्य करायचं अडवले खुर्द संघ. अमलकडून एक रेकॉर्ड झालाय एका षटकामध्ये, तसेच संघाकडून हे रेकॉर्ड झालाय 81. कालचं 71 धावांचं डोंगर होतं, आजचं अडवले संघाने ते 10 रनांनी मोडलेलं आहे. लिहून ठेवा. थोडस बोल ना 2 मिनिटं मी खाईपर्यंत. हो अंबरनाथ कुठं म्हणतो QC मध्ये क्वालिटी कंट्रोल इकडं ह्या मेन प्लॅन्टला नाही न्यूट्रा प्लॅन्ट. आता लास्ट आहे 30 तारीख माझी लास्ट आहे. सोडलं दुसरीकडे लागतोय 26 सप्टेंबर. अजून फिक्स नाही बघू. मी चला मॅचला सुरुवात करूया. सेकंड इनिंग. टार्गेट किती आहे? काय पाहिजे? किती झालं? किती स्कोर झाला? स्कोर सांग ना बाबा. टार्गेट अरे काय पाहिजे? अरे तुझा ना टार्गेट किती आहे? टार्गेट बाबा 82 runs to win. Let's play. Sandesh is on strike. Non-striker. Rakesh is on non-strike.
बॉलर्स नेम अनिल. Right arm round over the wicket. Here we go. First ball of the second inning. 82 रनांचा चेस. चला लवकर फिल्डिंग क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. पहिला बॉल घेऊन बॉलर सज्ज. पहिला चेंडू अतिरिक्त मारा वाईड बॉल. पावसाळी क्रिकेट म्हटलं तर 82 धावा पण कमीच समजावे लागतील. तरी बघूया. दुसरा बॉल घेऊन बॉलर सज्ज. एज 1 रन पूर्ण. दुसरा रनाचा प्रयत्न आणि सुंदररित्या दुसरा रन देखील कंप्लीट. एक चेंडू 3 धावा. बघूया दुसरा चेंडू घेऊन बॉलर सज्ज. आणि हा दांडी 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 गोल. ए मित्रा बाहेरून चला बोलू. अखिलेश अखिलेशची जागा भरून घ्यायसाठी येतोय संदेशची. 2 चेंडू 3 धावा. खूप चांगली सुरुवात म्हणावी लागेल बॉलिंग संघासाठी. तिसरा चेंडू घेऊन बॉलर सज्ज. बॅट्समन अखिलेश ऑन स्ट्राइक. लेट्स सी. तिथे त्या साईडला मला ते विजय मामा बोलले तुझ्या पप्पांचं नाव काय काहीतरी घेतलं दत्ताराम मोरे. त्यांचा पोरगा बोललो नाही बॅग तिथे आता तर भेटलो असतं बोलतो. सुंदर असा पद्धतीचा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. तीन चेंडू 3 धावा. चौथा चेंडू घेऊन बॉलर सज्ज. आणि हा सुंदर असा टोलवलेला चेंडू 4 रनांसाठी जातो का बघूया. पण चांगलं क्षेत्ररक्षण म्हणू शकता. पण खराब फेकी. तरी पण 2 रनावरती संपुष्ट मानावं लागेल. 4 चेंडू 5 धावा. हो. पुढील चेंडू बॉलर सज्ज. सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि हा 4 धावांसाठी. खणखणीत चौकार. शेवटचा चेंडू घेऊन बॉलर सज्ज.
डॉट चेंडू. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 9 धावा. आता आता 18 चेंडू आणि 73 धावांचं असं मोठं समीकरण दिसतंय. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. अमर सेकंड ओव्हर. दुसरी ओव्हर घेऊन आपल्या संघासाठी अमर. तो खालचा राकेश होता ना रे आता बॅटिंगला. राकेश आपल्या इनिंगचा पहिला चेंडू फेस करत असेल. बघूया. लेफ्ट हँड बॅट्समन राकेश इज ऑन स्ट्राईक. राकेश टू अमर. डॉट चेंडू. लेफ्ट आर्म बॉलर लेफ्ट आर्म बॅट्समन. पहिला चेंडू डॉट स्वरूपाचा. अतिरिक्त मारा. अंपायर डिसिजन इट्स वाईड बॉल. एक बॉल एक रन. पहिल्या ओव्हरला 9. टोटल स्कोरबोर्ड 10 रन ऑन स्कोरबोर्ड. दुसरा चेंडू आणि हा सुद्धा बघूया. वाईड स्वरूपाचा. अतिरिक्त धावा. 11 रन. टीमची 1 रन वाढ संख्या. पुढील सामना काटेदही आणि कामतवाडी दोन्ही टीम तयार राहावेत. दुसरा चेंडू घेऊन बॉलर सज्ज अमर. आणि हा सुंदर असा टोलवलेला फटका पण झेल ड्रॉप. आम्हाला कसं माहिती पडलं. 2 धावांवरती समाविष्ट मानावं लागेल. तिसरा चेंडू घेऊन बॉलर सज्ज. सुंदर असा टोलवलेला हा चेंडू आणि हा इनिंग मधील पहिला षटकार. खूप चांगल्या पद्धतीने टोलवला हा चेंडू. तीन चेंडू या ओव्हर मधून 3 चेंडू अजूनही शिल्लक. खूप मोठं आव्हान असताना टीम फणसकोण आणखीन एक चांगल्या पद्धतीने हाताळलेला चेंडू. खूप चांगलं असं क्षेत्ररक्षण पण तेवढाच 2 रनांवरती. हा पुढील चेंडू. चौथा चेंडू घेऊन अमर सज्ज. 5वा चेंडू घेऊन अमर सज्ज आपल्या ओव्हर मधील. अमर टू राकेश. आणखीन असा एक सुंदर असा टोलवलेला चेंडू. बघूया. 1 रन तर पूर्ण. दुसऱ्या रनांसाठी आणि दुसरा रन ही पूर्ण. दादा ये दादा जातो वॉर्मअप बिमअप करतोय. किती आले काय
दुसरा षटक फणसकोट संघाचे फलंदाज कोण आहे तिकडे स्ट्राईकला? राकेश डावखुराव फलंदाज, परंतु निर्धाव चेंडू म्हणावा लागेल तो अमरचा. खरोखर आडवले संघामध्ये सुंदर असे धुरंदर गोलंदाज पाहायला मिळत आहेत. फणसकोट संघाची धावसंख्या झाली ती 21. या ठिकाणी काटेतळी गावचे सन्माननीय संदेश मोरे साहेब यांचं आगमन झालंय, तरी त्यांचं आमच्या मंडळाच्या वतीनं खूप खूप स्वागत. साहेबांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती बसायचं. अमरची जागा घेण्यासाठी आलाय तो श्याम. आता मात्र श्यामचा घरपूस समाचार घेतला तो अखिलेशने, आणि हीच फटकेबाजी केली तर आपल्याला खरोखर विजयाच्या दिशेकडे आपला संघाला आपण घेऊन जाऊ शकता. पहिल्या चेंडूवर श्यामला खणखणीत असा षटकार मारून अखिलेशने आपल्या संघासाठी 6 धावांचं योगदान दिले आहे. आणि पुन्हा एकदा तितकं सुंदर चेंडू मारला, परंतु काहीसा नैसर्गिक अडथळा असल्यामुळे चेंडू मैदानामध्ये, परंतु 2 धाव घेण्यामध्ये रोखू शकत नाहीत ते. फणसकोट संघाला 2 चेंडूमध्ये 8 धावा घेतल्या आहेत त्या अखिलेशने. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29. आत्ता मात्र सुंदर अशी ब्लॉकर बॉल म्हणावा लागेल तो श्यामचा. पंच डिसिजन देतील. आणि खेळाडू बाद होतो. अखिलेश काहीशे निराश नाही, बोल्ट झाला ना, काहीसा बॅटीला कडा लागून चेंडू सीधा यश स्टंप वरती जाऊन धडकला आणि अखिलेशला माघारी परतावं लागलंय. अखिलेशची जागा घेण्यासाठी गेला तो वेदांत यांना आत्ता मात्र खरोखर तीच मारी करावं लागेल दी त्याने आपल्या गोलंदाजीवरती मारा खाल्ला होता, परंतु वेदांत त्यांना रोखून धरलं ते श्याम याने. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल, कमबॅक म्हणावं लागेल ते श्यामचं. काहीसं अडचणीमध्ये चालला तो फणसकोट संघ. काहीशी बॅटीची कडा घेऊन चेंडू यष्टी रक्षकांच्या मागे 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी ठरला तो फणसकोट संघ. परेश डावखुरे फलंदाज अजूनही मैदानामध्ये सज्ज. राकेश ना तो ना बॅट्समन अखिलेश आणि राकेश 1-1 धावांनी आपला काम होणार नाही. आपल्या खात्यामध्ये 6 चौकार षटकार यांची आतिषबाजी करावी लागेल. फणसकोट संघाला धावसंख्या झाली ती 31 आणि जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडूने 52 धावा. हा अजून इतिहास कुठे घडलेला नाही. तो इतिहास फणसकोट संघामधून घडतो का याचंच लक्ष प्रेक्षकांना लागलं आहे. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 50 धावा, 52 धावा.
आडवली संघाकडून श्यामची जागा घेण्यासाठी आले ते कोण कोण आलं रे श्यामची जागा घ्यायला बॉलर नेम श्यामची जागा घेण्यासाठी गेले तो सागर पहिलाच अवांतर धाव गचाळ मारा म्हणावा लागेल तो सागरचा अवांतर धावसंख्येने वाढ होते धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 वर काहीसा हलकासा मारा अखिलेशचा चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते सागर यांचा राकेश आपल्या संघासाठी आता मात्र राकेशने चेंडू भिरकावून दिलाय पंचांकडून नो दंडित करण्यात आलेला आहे आणि चेंडू जातो षटकार बाउंड्रीच्या दिशेला बाहेर 6+1 7 धावसंख्येने वाढ होते धावसंख्या जाऊन पोहोचते ते 40 वरती धावांचा डोंगर नसता तर आत्ता फणसकोड संघाला वाटतंय की खरोखर आपण आणि पुढच्या चेंडूवरती फ्रीट असणार राकेश त्याचा पुरेपूर फायदा करतो का अजूनही राकेशकडं परंतु फ्रीट असल्यामुळे क्लीन बोल्ड होऊन सुद्धा आपल्याला यश प्रदान होणार नाही सागर लक्षात असू द्या कारण पहिला चेंडू तुमचा नो असल्यामुळे तुम्हाला दंडित करण्यात आलं होतं अजूनही परेशसाठी 4 चेंडू शिल्लक परेश आता मात्र पुन्हा एकदा परेशने भिरकावून दिला चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर खणखणीत असा षटकार खरोखर मी पहिलाच बोललो होतो फणसकोड संघामध्ये असेच धुरंधर फलंदाज आहेत पुन्हा एकदा खणखणीत असा मारा गेला होता परंतु तो जातो गचाळ क्षेत्ररक्षणामुळे तो चेंडू जातो चौकारच्या स्वरूपामध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि फणसकोड संघाने इथं 50 धावा फणसकोड संघाची 50 पूर्ण झालेली आहे अजून एक 2 चेंडू परेशसाठी आणि झेल होतो का परंतु झेल सुटलेला आहे अखिलेश ह्या चेंडूवरती षटकार मारेल का ह्या षटकारांसाठी अखिलेश यांच्यासाठी मोठी बक्षिसां आलेले आहेत आणि खरोखर अखिलेश यांनी हा चेंडू भिरकावून दिला फणसकोड संघाने जवळजवळ 57 धावा बनवल्या आहेत कारण या संघाचा सामनावीराचा हिरो ठरतो अमोल कारण एकाच षटकामध्ये अमोलने 72 खेळी केली होती जवळजवळ 30 धावा वैयक्तिक आणि अवांतर